नमस्कार मित्रांनो, एका हिंदी चित्रपटातलं गाणं आहे वादानं तोड. अर्थात त्या गाण्याचे बोल मी काही तुम्हाला ऐकवणार नाही आहे, पण या वादानं तोड गाण्यासारखी अवस्था जर कोणाची झाली असेल तर ती युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांची झालेली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाला 600 दिवस पूर्ण झालेले आहेत. लवकरच 2 वर्ष पूर्ण होतील आणि आज परिस्थिती अशी आहे की लष्करीदृष्ट्या या युद्धाचं विश्लेषण करणाऱ्यांच्या अनेकांच्या मते जर अशीच परिस्थिती चालू राहिली तर या युद्धामध्ये युक्रेनचा पराभव होऊ शकतो. पहिल्यांदाच असं भाकीत पाश्चिमात्य तज्ज्ञ वर्तवू लागलेले आहेत, कारण आत्तापर्यंत ते युक्रेन कशा प्रकारे विजयी होणार याचे दाखले देत होते. नुकताच एक अहवाल प्रसिद्ध झाला होता ज्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की या युद्धामध्ये आत्तापर्यंत 3,15,000 रशियन सैनिक एकतर मृत्युमुखी पडलेले आहेत, मारले गेलेले आहेत किंवा मग जखमी झालेले आहेत किंवा युद्ध लढण्याच्या परिस्थितीत नाही आहेत. 3,15,000 म्हणजे या युद्धाच्या सुरुवातीला रशियाचं जेवढं सैन्य होतं त्या सैन्याच्या 90% सैन्य जर लढू शकत नसेल तर हे युद्ध जिंकायला युक्रेनला कोणतीही अडचण येता कामा नये. पण दुर्दैवाने तशी परिस्थिती नाही आहे. झेलेन्स्की नुकतेच अमेरिकेत जाऊन आले. तिथे अमेरिकन काँग्रेसला पटवण्याचा त्यांनी चिकार प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आलेलं नाही आहे. याचं कारण म्हणजे युक्रेनला अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचा कितीही पाठिंबा असला तरी देखील युद्ध लढायला पैसे लागतात, शस्त्र लागतात आणि जर ही शस्त्रास्त्र युक्रेनला उपलब्ध करून द्यायची असतील तर अमेरिकेच्या संसदेमध्ये त्याबाबत कायदा करणं आवश्यक आहे. अमेरिकेच्या संसदेमध्ये म्हणजेच काँग्रेसमध्ये, सिनेटमध्ये जरी सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाचं बहुमत असलं तरी त्यांच्या लोकसभेमध्ये म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये रिपब्लिकन पक्षाचं बहुमत आहे आणि रिपब्लिकन पक्षामधल्या बहुतेकांना असं वाटतं की अमेरिकेने फुकटची युद्ध लढण्यामध्ये, दुसऱ्या देशातली युद्ध लढण्यामध्ये स्वतःची साधन संपत्ती वाया घालवू नये. खरी गरज युद्ध लढण्याची जर असेल तर ती मेक्सिकोच्या सीमेवर जे अनधिकृत घुसखोर अमेरिकेत शिरत आहेत, तसेच जे ड्रग्स कार्टेल अमेरिकेमध्येही हे सगळे फेंटानिल वगैरे ज्या ऑपॉइड्स म्हणतात त्याच्यामुळे खूप मोठ्या संख्येने लोक मरत आहेत. मोठ्या संख्येने लोक, तरुणाई बिनकामाची होते, कारण या सगळ्या नशा तुम्ही करत असल्यावर तुम्ही उद्योगधंदे काही करत नाही. त्यांच्याशी लढायला युद्ध लढायची गरज आहे. हे नुसतं युक्रेनचं युद्ध लढून त्यांनी या गोष्टी होणार नाही आहेत. आत्तापर्यंत अमेरिकेने युक्रेनला $75 अब्ज मदत केलेली आहे. 75 अब्ज शस्त्रास्त्र आणि पैसा या बाबतीत. युरोपीय देशांनी $100 अब्ज मदत केलेली आहे, म्हणजे $175 अब्ज युक्रेनवर खर्च करूनही युक्रेन हे काही युद्ध लढायच्या, युद्ध जिंकायच्या परिस्थितीत नाही आहे. आता अमेरिका प्रयत्नशील आहे की आणखीन $101 अब्ज पॅकेज, विशेष पॅकेज युक्रेनसाठी देण्यात यावं. पण अर्थात हे पॅकेज युक्रेनसाठी नाही आहे, कारण युक्रेनसाठी जर त्यांनी म्हटलं तर अमेरिकन संसदेमध्ये ते पारित होणार नाही आणि म्हणून त्यांनी युद्धांसाठी मिळून $101 अब्ज पॅकेज आणि त्यातले काहीतरी $61 अब्ज हे फक्त युक्रेनसाठी असतील आणि बाकीचे पैसे हे इस्रायलसाठी आणि अन्य ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यांच्या पूर्ततांसाठी मिळून हे पैसे असतील. तर रिपब्लिकन पक्षांना हा कावा, हा डाव चांगलाच माहिती असल्यामुळे ते म्हणतायत आम्ही इस्रायलला मदत द्यायला तयार आहोत पण युक्रेनला मदत द्यायला तयार नाही आहोत, कारण हे युद्ध युक्रेन जिंकू शकेल अशी आम्हाला काही शंका दिसत नाही आहे. आणि त्यामुळे अमेरिकेने नकार दिलेला आहे. युरोपीय देश प्रयत्न करत आहेत, पण युरोपीय देशांनाही युक्रेनचं युद्ध स्वतःचं युद्ध असल्यासारखं अजूनही वाटत नाही आहे. त्यांना पाहुण्यांच्या सापाने विंचू मारायचं आहे, पण स्वतः या युद्धात उतरायची त्यांची इच्छा नाही आहे. आणि युक्रेन त्यांच्या ताकदीवर रशियाविरुद्ध जिंकेल असं चित्र आजच्या तरी घडीला दिसत नाही आहे.
जसे म्हणलं की हे युद्ध आता पहिल्या महायुद्धाप्रमाणे म्हणजे खंदकातली लढाईचं स्वरूप त्याला आलेलं आहे. आणि जेव्हा दोन्ही सैन्य जमिनीवर दबा धरून बसतात, खंदकामध्ये लपून बसतात आणि समोरच्या जमिनीवर त्यांनी लँडमाइन्स लावलेले असतात, भूसुरुंग लावलेले असतात, तेव्हा कुठल्याही सैन्यासाठी आक्रमण करणं हे अतिशय अवघड होतं. आता हा आक्रमणासाठी योग्य वेळ असू शकतो. याचं कारण म्हणजे या सगळ्या भागामध्ये बर्फवृष्टीला सुरुवात होते आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये साधारणतः हे बर्फ पूर्णतः घट्ट झालेलं नसतं आणि त्यामुळे त्याची दलदलीसारखं स्वरूप असतं. आणि अशा वेळेला जर तुम्ही आघाडी उघडलीत, जर तुम्ही आक्रमण केलं तर तुमचं खेमकरण होण्याची, खेमकरण म्हणजे जशा प्रकारे 1965च्या युद्धात भारत पाकिस्तान युद्धामध्ये पाकिस्तानचे पॅटर्न टँक भारताने धरणातनं पाणी सोडल्यामुळे दलदलीत अडकून बसले, तशा प्रकारे जर तुम्ही आत्ताच्या काळात नोव्हेंबरच्या काळामध्ये जर आक्रमण केलं तर कुठे बर्फ पक्क आहे आणि कुठे भुसभुशीत आहे हे न कळल्यामुळे तुमचे रणगाडे, तुमच्या चिलखती गाड्या या दलदलीमध्ये अडकून बसू शकतात. डिसेंबरच्या अखेरीस हे बर्फ घट्ट होतं कारण कडाक्याची थंडी या सगळ्या भागात असते आणि एकदा बर्फ घट्ट झालं की याच्यावरनं तुम्ही रणगाडे, चिलखती गाड्या जाऊ शकतात. पण तरी देखील भूसुरुंगांचा धोका असतोच. मुद्दा असा आहे की आज युक्रेनची रशियावर आक्रमण करण्याची परिस्थिती नाही, कारण त्यांचा शस्त्रसाठा संपत आलेला आहे. हा शस्त्रसाठा अमेरिका पुरवू शकते, पण अमेरिका तिचे हात बांधलेले आहेत. अमेरिकन अध्यक्षांच्याकडे एक बटवा असतो की ज्याच्यातनं संसदेच्या मान्यतेशिवाय तुम्ही पैसे काढून ते दुसऱ्या देशाला वगैरे देऊ शकतात, पण या बटव्यातले पैसेही आता संपत आलेले आहेत. युक्रेनची गरज भागवण्यासाठी ते पुरेसे नाही आहेत. मग अशा परिस्थितीत काय करता येईल हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. युरोपीय देशांमध्ये, युरोपीय महासंघामध्ये आता अशी चर्चा सुरू झालेली आहे की युक्रेनलाच जर आपण युरोपीय महासंघाचा भाग बनवला तर मग रशिया युक्रेनवर आणखीन हल्ला करू शकणार नाही, कारण जर युरोपीय देशांवर हल्ला केला तर त्याचा प्रतिकार करायला बाकीचे युरोपीय देश बांधील असतात. पण मुद्दा असा आहे की युरोपीय महासंघ ही काही सहकारी संस्था नाही आहे, हा काही झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प नाही आहे की ज्याच्यामध्ये एलिजिबिलिटीच्या बद्दल तुम्ही फेरफार करून काही गोष्टी करू शकता. युरोपीय महासंघामध्ये सामील व्हायचं तर तुमच्याकडे लोकशाही पाहिजे, तुमच्याकडे कायद्याचं राज्य पाहिजे, तुमच्याकडे भ्रष्टाचार नसला पाहिजे किंवा कमीत कमी असला पाहिजे. या अनेक कसोट्यांवर युक्रेन, जरी अगदी झेलेन्स्कींचा युक्रेनही पास होऊ शकत नाही, कारण तिथेही भ्रष्टाचार आहे, तिथेही कायद्याच्या राज्याच्यामध्ये ज्याला ऑलिगार्च म्हणतात म्हणजे कुडमुडे उद्योगपती वगैरे आपल्या लोकसत्ताच्या भाषेत, त्यांचा सर्वत्र संचार आहे. आणि त्यामुळे युक्रेनसारखा मोठा देश म्हणजे आकाराने जर युक्रेन जर युरोपात घेतला, युरोपीय महासंघात घेतला तर तो युरोपीय महासंघातला सगळ्यात मोठा देश होईल. आणि युक्रेनचा समावेश युरोपीय महासंघात करून घेण्यास युरोपमधल्याच हंगेरी आणि अन्य देशांचा विरोध आहे. कारण आता जी जीवनशैली युरोपातले लोक, युरोपातले देश जगतात, युक्रेनला घेतल्यामुळे त्यांची अवस्था पातळ होणार आहे. म्हणजे भारतामध्ये समजा पाकिस्तान आणि बांगलादेशचा समावेश केला तर त्या लोकांना, त्या 40 कोटी लोकांना कोण पोसणार? हा प्रश्न जसा भारतीयांसमोर असेल तशाच प्रकारचा प्रश्न युरोपातल्या लोकांसमोर आहे आणि त्यामुळे ते त्याची तयारी नाही आहे. युक्रेनमध्ये राजकीय मतभेद आता बाहेर येऊ लागले. जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा झेलेन्स्कीच्या नेतृत्वाखाली युक्रेन सुरुवातीला एकवटला होता, पण ज्या प्रकारे झेलेन्स्कीचा कारभार राहिलेला आहे, हाडेलप्पीचा कारभार अनेक वेळा दिसलेला आहे, त्यामुळे त्यांचे तिथल्या लष्करी अधिकाऱ्यांची तसेच राजकीय नेत्यांची मतभेद होणं स्वाभाविक आहे. कारण युद्धामध्ये युक्रेनलाही जबरदस्त किंमत चुकवावी लागलेली आहे. दुसरीकडे रशिया, ज्या प्रकारे पराभव रशियाचा एका झटक्यात होईल तसं काही झालेलं नाही आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, दुसऱ्या महायुद्धात रशिया जर्मनी विरुद्ध जिंकू शकली होती ती केवळ आणि केवळ या कारणासाठी की अन्य युरोपीय देशांच्या तुलनेत रशियाने प्रचंड नुकसान सोसलं. सगळ्यात जास्त माणसं रशियाची मारली गेली, सगळ्यात जास्त विध्वंस रशियाचा झाला, पण तरी देखील रशियाने शरणागती पत्करली नाही, कारण रशियाची दीर्घकालीन युद्ध लढण्याची ताकद अफाट आहे आणि तिथल्या लोकांना स्वतःच्या नागरिकांच्याशी काही फारसं देणं घेणं नाही आणि त्यामुळे पुतीनला फारसा फरक पडत नाही आहे. आणि त्यामुळे
ती परिस्थिती उरलेली नाही. दुसरीकडे रशियाचं आर्थिकदृष्ट्या निर्बंध टाकून आपण जे नुकसान करू शकू हे युरोपीय देशांना वाटवतं, अमेरिकेला वाटवतं, ते झालेलं नाही आहे. कारण रशिया अजूनही भारत असेल, चीन असेल, अन्य देशांना तेल विकतं आहे. रशियामध्ये प्रचंड खनिज संपत्ती आहे, ती खनिज संपत्ती विकते. अनेक आफ्रिकन देशांना, दक्षिण अमेरिकन देशांना रशिया स्वस्तात अन्न पुरवठा करते आणि त्यामुळे रशियाला असलेला पाठिंबा तसा काही कमी होण्याचं नाव घेत नाही. आणि त्यामुळे या युद्धाची नेमकी उद्दिष्ट काय आहेत, हे कधी संपणार याच्याबाबत शंका व्यक्त केली जाऊ लागलेली आहे. अमेरिकेत आता जानेवारीपासून प्राथमिक फेऱ्यांचं मतदान पार पडेल, म्हणजे अध्यक्ष उमेदवार कोण ठरवण्यासाठीच्या निवडणुका सुरू होतील. आणि त्या एकदा सुरू झाल्या की डेमोक्रॅटिक पक्षही फारसं काही करू शकेल असं वाटत नाही. नोव्हेंबरपर्यंत त्यांना थांबावं लागेल, म्हणजे युक्रेनला अजून जवळपास एक पूर्ण वर्ष अमेरिकेच्या मदतीशिवाय काढायचं आहे. आणि त्याच्यात जर डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला तर मग युक्रेनला कोणत्याही प्रकारची मदत मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये हे युद्ध युक्रेन लढू शकेल का? का युक्रेनला रशियाने गिळंकृत केलेला प्रदेश कायमचा सोडून देऊन उरलेल्या भागात आपलं वर्चस्व निर्माण करायचं आहे, हा निर्णय घ्यायचा आहे. त्याच्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की अजून तयार होत नाही. हे होत असताना रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर सायबर हल्ला केलेला आहे. त्याच्यानंतर बॅलिस्टिक मिसाईलचाही हल्ला केलेला आहे. या बॅलिस्टिक मिसाईल म्हणजे दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्र जरी जर्मन आणि अन्य देशांच्या मदतीने मिळालेल्या क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणेनी बऱ्यापैकी हवेत उद्ध्वस्त केली असली तरी पुढचा जेव्हा हल्ला होईल तेव्हा त्यांच्याकडे युक्रेनकडे शस्त्रास्त्र असतीलच असं नाही. आणि त्यामुळे जे युद्ध पूर्व भागात चालू होतं, रशिया त्याची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीमध्ये युक्रेनच्या हातात खूप कमी गोष्टी आहेत. अमेरिकेच्या आणि युरोपीय देशांच्या पाठी लागून वादानं तोड अशा प्रकारचं तू मन मोड मेरी चढती जवानी वगैरे काही याच्यामध्ये म्हणत नाही, कारण त्याचा काही ते संबंध नाही. पण या गाण्याचे बोल मला आठवले, ज्या उद्देशाने पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला पुढे केलं होतं. जेव्हा स्वतःचा स्वार्थ साधता येत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी युक्रेनला अर्धवट वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ही भारतासाठी पण एक महत्त्वाची चेतावणी आहे. कारण अमेरिका असो, पाश्चिमात्य कोणताही देश असो, प्रत्येक देश हा स्वतःच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने विचार करतो. या देशांशी भारताचे कितीही चांगले संबंध असले तरी या देशांवर जो विसंबला त्याचा कारभार संपला, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि त्यामुळे आपण सर्व गोष्टींमध्ये आत्मनिर्भर होणं, स्वतःच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने निर्णय घेणं आणि कोणावर न विसंबणं, आपल्या स्वतःच्या ताकदीवर ती तयारी ठेवून कोणी मदत केली तर ती मदत मिळवली पाहिजे, भागीदारी केली पाहिजे, मित्रदेश जमवले पाहिजेत. पण शेवटी जेव्हा युद्ध होईल तेव्हा ते युद्ध तुम्हाला एकट्यालाच लढायचं आहे, हा विचार करून लढणं आवश्यक आहे. आपल्याकडे जे राहुल गांधी आणि अन्य राजकीय नेते चीनच्या मुद्द्यावरनं मोदी सरकारला उकसवण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांचा उद्देश हा झेलेन्स्कीसारखा आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. नरेंद्र मोदींचं सरकार चीनच्या मुद्द्यावर जेवढं पाकिस्तानच्या मुद्द्यावर बोललं जातं तेवढं ते बोलत नाहीत, कारण लष्करीदृष्ट्या चीन आपल्यापेक्षा अजूनही खूप बलाढ्य आहे. आणि अमेरिकेच्या किंवा अन्य देशांच्या भरोशावर आपण चीनच्या विरोधात उभे राहू शकत नाही. पुढची काही वर्ष आपल्याला आत्मनिर्भर होऊन स्वतःची अर्थव्यवस्था आणि स्वतःची लष्करी संपदा वाढवून स्वतःचे घरबेदी आहेत त्यांच्यावर मात करून आधी आपल्याला बलाढ्य व्हावं लागेल. त्याच्यातनं अमेरिका आणि अन्य देशांची जी मदत होईल ती घ्यावी लागेल आणि मगच आपण चीनच्या तुल्यबळ होऊ शकलो, त्याच्या जवळ आलो, म्हणजे अगदी काही चीनच्या वर चढवायला पाहिजे नाही, पण त्यांच्या जवळ आलो की मग चीनच्या आरेला कारे थेट करणं हे आपल्याला शक्य होणार आहे. युक्रेनच्या युद्धाचा हाच सगळ्यात मोठा धडा आपल्या सगळ्यांसाठी. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.